आमच्या सगळ्यांचेच मार्गदर्शक, युवकांचे हृदय सम्राट आणि त्याचबरोबर एक विकासात्मक दूरदृष्टी असणारं नेतृत्व म्हणजे अक्षय भैया मुंदडा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही असं सगळ्यांनी ठरवलं असं की आपल्या भारताचा मुख्य कणा असणारा म्हणजे सैनिक त्या ठिकाणी आपला पहारा देत आहेत, आपल्या तळहातावर प्राण घेऊन त्या ठिकाणी लढत आहेत. म्हणूनच आपण इथं खऱ्या अर्थानं शांतपणे झोप घेऊ शकतो आणि व्यवस्थित सगळा आपला कारभार करू शकतो. म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या भारताचा कणा म्हणजे हा सैनिकच आहे. आणि सगळ्यांनी आता अनुभवलंय म्हणजे की लांब कशाला की आता जुन्या माणसांना तर माहितीच आहे की अगदी 1947 पासूनचा पाकिस्तानचा अनुभव आहे. अनेक वेळेला युद्ध झालेत आणि आपल्या सैनिकांची कामगिरी सगळ्यांनाच माहिती आहे. पण जे नवीन आहेत त्यांना सुद्धा ह्या मागच्या आठवडाभरामध्ये लक्षात आलं असेल की पाकिस्तानला अगदी काही दिवसातच नेस्तनाबूत करण्याची ताकद ठेवणारा आपलं जे सैन्य दल आहे आणि या सैन्य दलाची खऱ्या अर्थानं जे ताकद म्हणजे आपले सैनिक आहेत. या सैनिकांचा या ठिकाणी सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी मिळालेलं आहे. सर्व आजी माजी सैनिक अर्थात या ठिकाणी 54 जवळपास आजी सैनिक आहेत जे की इन सर्व्हिस आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान करण्याचा योग, त्यांच्या कुटुंबियाचा सन्मान करण्याचा योग आम्हाला या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी लाभलेला आहे. अनेक सैनिकांना रस्त्यातनं सुट्टीवर आलेले त्यांना रिकॉल आल्यामुळे त्यांना परत लगेच ड्युटीवर जॉईन व्हावं लागलं. त्यांच्या कुटुंबियाचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतो. खऱ्या अर्थानं आपल्या भारताचा देशाचा कणा असणाऱ्या सैनिकांचे आशीर्वाद घेण्याचा आम्हाला योग आलाय, त्यांच्या कुटुंबियाचे आशीर्वाद घेण्याचा आम्हाला योग आलाय. त्याच्यामुळं स्वतःला आम्ही खरंच खऱ्या अर्थानं धन्य समजतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.